नमस्कार मंडळी, रोड व्हील राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या भागाची सुरुवात आपण बाजीप्रभू चौकातून करणार आहोत। माझ्या मागे तुम्हाला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचं हे स्मारक दिसत असेल। साधारण 22 मे 1977 साली या स्मारकाचं या शिल्पाचं अनावरण या ठिकाणी झालं। प्रख्यात शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी हे शिल्प साकारलेलं आहे। आता हा बाजीप्रभू चौक जो आहे ना, तो या पन्हाळा स्थळ दर्शनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण मध्यवर्ती स्थान आहे आणि या ठिकाणाहून 4 ते 5 फाटे फुटतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात। आता जर सुरुवात करायची झाली तर हा जो रस्ता आहे तो आपला कोल्हापुरावरून वर येतो आणि वाटेत आपल्याला 4 दरवाजा ही वास्तू लागली। त्यानंतर पलीकडे आपण पराशर तीर्थ, नागझरी तीर्थ आणि पराशर गुहेच्या दिशेने वरच्या ठिकाणी गेलो। ठीक आहे, तिथून आपल्याला वीर शिवाकाशीद यांचं शिल्पसुद्धा आणि त्याच्या खालच्या पट्ट्यात आपल्याला त्यांची समाधीसुद्धा लागली। त्या सगळ्याचं दर्शन घेतलं, साधोबा तळं वगैरे पाहिलं आणि आपण वर आलो। प्रवासी कर वगैरे भरला आणि मग वर आलो। या रस्त्यावरून वर आल्यानंतर 1, 2 आणि 3 बरोबर आहे चौक आपण कशाला म्हणतो की ज्या रस्त्यावर 4 फाटे फुटतात तो पहिला आपण बघितला। आता हा जो आहे म्हणजे समजा या रस्त्यावरून आलात तुम्ही यू टर्न मारला तर या ठिकाणी तुम्हाला सोमाळे तलाव, त्यानंतर महादेव मंदिर तिकडे आहे, त्यानंतर रेडेघाटी, धर्मकोठी, नायकिनीचा सज्जा असेल किंवा संभाजी महाराज दुसरे यांचं समाधी मंदिर, त्यानंतर भोसले राजघराण्यातल्या एका स्त्रीचं या ठिकाणी समाधीस्थळ आहे आणि बऱ्याच गोष्टी। तोच रस्ता फिरून आपल्याला या ठिकाणी ह्या रस्त्याला जोडतो। आता हा रस्ता पुढे जातो तुमच्या अंबरखाना या ठिकाणी, त्याच्यानंतर दौलती बुरुज असेल किंवा दुतोंडी बुरुज असेल, तर या अशा वेगवेगळ्या वास्तू, शिवतीर्थ उद्यान आहे। खास गोष्ट म्हणजे 13D या प्रकारामध्ये जो पावनखिंडीचा थरार झाला होता त्याचं एकदम उत्तम दृश्य दाखवणारा एक ॲम्पी थिएटरसुद्धा त्या ठिकाणी आहे। सो हा रस्ता त्या ठिकाणी जातो आणि इथून डावीकडे गेल्यानंतर विख्यात ज्या वास्तू पन्हाळ्यावर आल्यानंतर ज्या ठिकाणी खास करून भेट दिली जाते ती म्हणजे अंधार बावडी आणि 3 दरवाजा या वास्तू या ठिकाणाहून, आणि तिकडून एक डावीकडे रस्ता जातो तो नागफणी दरवाजा आणि त्याच्यानंतर तिथे एक भुयारी मार्ग आहे आणि कालीबुरुज सुद्धा त्या ठिकाणी आहे। सो या सगळ्या गोष्टी पाहायच्यात आणि पुन्हा तो रस्ता मिळून या ठिकाणी आपण जे पराशर तीर्थ आणि पराशर गुहा पाहणार आहोत तिकडे तो रस्ता मिळतो। त्यामुळे एकंदर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल किंवा या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर मध्यवर्ती ठिकाण हे बाजीप्रभू चौक आहे। आता या बाजीप्रभू चौकातून सगळ्यात पहिलं आपण जाणार आहोत अंधार बावडी आणि 3 दरवाजा पाहिला, तर त्या दिशेनं प्रवास सुरू करूया। थोडं पुढे गेलात, बापरे फारच जोरात ती गाडी गेली, अगदी जवळ। आता अंधार बावडी किंवा 3 दरवाजा या ठिकाणी जात असताना आपल्याला या ठिकाणी वाहनतळ लागतं, ते वाहनतळ पाहू। खाण्याची वगैरे किंवा तुम्हाला सकाळी आल्यानंतर नाश्ता या सगळ्याची सोय या ठिकाणी आहे। वाहनतळ तिथूनच पुढे तो रस्ता आपल्याला अंधार बावडी आणि 3 दरवाजाकडे नेतो। चला अंधारबाव, काळ्या घडीव पाषाणात बांधलेली ही 3 मजली बाराव भूमिगत असल्याने अंधारबाव म्हणून ओळखली जाते। या विहिरीच्या भोवतालाशी समतल वरच्या मजल्यास कमानी प्रवेशद्वार आणि आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या खोल्या दिसतात। किल्ल्यावरील हा एक प्रमुख पेयजल स्रोत होता। चला पाहूया। आता 3 मजली म्हटल्यानंतर तुम्हाला इथे 3 मजले दिसतील, या भ्रमात राहू नका। हे 3 मजले वरती नाही तर आपल्याला खालती दिसतात या, कारण मगाशी आपण ऐकलं की भूमिगत बाराव आहे, तर खाली 1 नंबर, 2 नंबर आणि हा 3 नंबर असे 3 मजले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ठीक आहे, आता याची कारणं काय हे त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो। समोर आपल्याला एक शिलालेख दिसतोय, त्याचा अर्थ पण आपण समजून घेऊया। वरच्या भागामध्ये त्यावेळी पहारेकऱ्यांच्या खोल्या होत्या,
मधल्या भागामध्ये राहण्याची व्यवस्था होती आणि त्यानंतर खालच्या भागामध्ये जे आहे तर त्या ठिकाणी मुख्य पाण्याचा स्रोत आहे, तिकडे बारव आहे. अंधार बावडी पण आपण कोकणामध्ये बावडी हा शब्द वापरला जातो विहिरीला, छोटंसं जे पाण्याचं स्रोत असतं. तर जिथे अंधार आहे अशी ती बावडी, म्हणून अंधार बावडी. आता आपण पहारेकरांच्या खोल्या पाहूया आणि टप्प्याटप्प्याने ही अंधार बावडी एक्सप्लोर करूया. चला. बांधकाम जर तुम्ही पाहाल तर अत्यंत उत्तम पद्धतीची कलाकुसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या तुम्हाला खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पुन्हा बाहेर जावं लागेल आणि पायऱ्या उतरूनच आपल्याला दुसऱ्या मजल्यावर जाता येईल. तर पहिलं तिकडे जावं. धनलाभ झालेला आहे. अर्थात आपण सोबत घेणार नाही, आपण इथे ठेवू, पण माहिती द्या. तुम्हाला कोणाला तुम्ही आलात तर एक काम करूया. हा कॉईन ना आपण मी हा कॉईन इथे ठेवतो आणि हा तुम्हाला कोणाला भेटला तर तो कॉईन पहा, दाखवा, त्याचा एक व्हिडिओ मला सेंड करा आणि पुन्हा इथेच ठेवा पुढच्या माणसासाठी. ही एक वस्तू आता आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या मजल्याचा ॲक्सेस थेट बाहेर, तटबंदीच्या बाहेर, ही बघा, ही मूळ तटबंदी आहे पन्हाळ्याची, त्याच्या बाहेर देण्यात आलेला आहे. ठीक आहे, या इथे. आता अंधार बावडी हा प्रकार का बांधला गेला असेल तर काय होतं की कुठल्याही शत्रूकडून जेव्हा हल्ला केला जातो तेव्हा पहिलं म्हणजे त्या गडावरचे प्राथमिक पाण्याचे जे स्रोत आहेत, पाणवठे असतील किंवा तलाव, विहिरी असतील, तर ते विष टाकून कालवले जातात. त्याच्यामुळे विषबाधा होऊन नैसर्गिकरित्याच गडावरच्या म्हणजे त्यांच्यासाठी शत्रू असलेल्या गडावरच्या सैनिकांचा मृत्यू होऊ शकतो. मग अशावेळी कुठला तरी एक पाण्याचा स्रोत हा या शत्रूपासून सुरक्षित राहावा या दृष्टिकोनातून ह्या अंधार बावडीची सोय किंवा निर्मिती केली असेल असं आपल्याला पाहायला मिळतं. आता अर्थात हे जर तुम्ही महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राधान्यानं बांधलेल्या गडकोटांवर जाल तर त्या ठिकाणी आपल्याला भूमिगत बांधीव टाकी दिसतात. ठीक आहे, या ठिकाणी ही मोठी वास्तू बांधली गेली कारण कुठलंही मुस्लिम राज्यशासकाचं जर तुम्ही राज्य पाहाल तर त्या ठिकाणी तुम्हाला भव्यता दिसते. त्यांनी स्वतःच्या आरामासाठी बांधलेल्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराजांनी गरज पाहिली, त्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्यानुसार निर्णय घेऊन त्या ठिकाणी बांधीव टाकी बांधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता पहिली गोष्ट म्हणजे
शत्रू जर तुम्ही म्हणाल की अरे शत्रू आल्यावर पहिलं पाणी कसं काय नासवेल, कारण शत्रूचा हल्ला होईल, मग त्याला कुठे वेळ मिळेल, तर तसं नसतं. काय होतं की शत्रू राज्याकडून किंवा शत्रू राजाकडून त्याचे काही गुप्तहेर समोरच्या राज्यात पाठवले जातात आणि मग त्यांच्याकडून कुठे कुठे प्राथमिक पाण्याचे स्रोत आहे याची माहिती काढली जाते आणि त्यानंतर त्यांच्याच माणसांकडून किंवा त्यांचे जे ज्युनियर्स असतात गुप्तहेरांचे, मग त्यांच्याकडून वेश बदलून वगैरे ह्या पाण्याच्या स्रोतात विष कालवलं जातं. तर अशा पद्धतीने साधारण ही प्रक्रिया केली जाते. ठीक आहे, या आता आपण प्रमुख जे पाण्याचा स्रोत आहे ते खाली जाऊन पाहूया. या पाण्याचा तळ आजही स्पष्टपणे दिसतोय. अर्थात हे बघा, आपण कडी उघडून जाऊ शकतो, पण आपण न जाणं उत्तम राहील, कारण जी व्यवस्था आहे ती त्या पद्धतीनेच राहणं उत्तम आहे. त्यामुळे आपण आतमध्ये नको जाऊया, पण साधारण आपल्याला या ठिकाणी पाण्याचा तळ स्पष्ट दिसतोय आणि छान पद्धतीने ही बाराव किंवा विहीर बांधलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. तर अंधार बावडीतून बाहेर पडूया आणि 3 दरवाजाच्या दिशेनं प्रस्थान करूया. चला. अंधार बावडीकडून हाच रस्ता पुढे तुम्हाला 3 दरवाजाकडे नेईल. तर आता आपण त्याच दिशेने जाऊया. चला. काय केलं माहिती आहे, आपण बराच मोठा पसार आहे, त्याच्यामुळे आपण 2 व्हीलर इथे भाड्याने घेतले आणि आता या 2 व्हीलरच्या मदतीनं आपण सगळं फिरणार आहोत. चला. कोल्हापुरात कोकण दरवाजाच्या इथे स्वागत करायला आपले 4 शिलेदार आलेले आहेत. पहिलं सगळ्यांची आपण ओळख करून घेऊ आणि मग त्यानंतर पुढचा दौरा आपल्याला कंटिन्यू करायचाच आहे. पहिले उभे आहेत गिरीश खेडेकर, त्याच्यानंतर तेजस माने, मागे सिद्धेश चव्हाण आणि प्रणव भारत. आता ही मंडळी काय आज आलेली नाही आहे. आम्ही मागच्या वेळी जेव्हा आपण छोटासा मीटअप केला होता त्याचवेळी पहिल्यांदाच भेट झाली आणि जनरली काय होतं की मी शक्यतो गर्दी टाळतो. मी शूट आम्ही एकांतातच, कारण जेवढे रिटेक आणि या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये मग तो वेळ खूप जात असतो, त्याच्यामुळे मी शक्यतो ह्या गोष्टी टाळतो. पण ह्या सगळ्या मंडळींशी पहिल्यांदा भेट झाल्यानंतर इतका छान रॅपो झाला की ती लोकं तेव्हापासून सोबत आहेत आणि आडवाटेवरचा पन्हाळा दाखवण्याचं श्रेय खरं तर या सगळ्या मंडळींचं. म्हणजे पन्हाळा म्हटल्यानंतर तुम्हाला काही ठराविक गोष्टी आठवतात, जसं की अंधार बावडी आणि 3 दरवाजा. ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आय लव्ह पन्हाळगडचा फोटो काढला की लोक निघतात पुढच्या दर्शनाला, ज्योतिबा नाही तर अंबाबाईकडे. पण पन्हाळा आडवाटेवर इतका मस्त आहे आणि तो पाहण्याचं सुख एकदम वेगळं आहे. ते सुख मी या मंडळींसोबत मागच्या दौऱ्यामध्ये अनुभवलं आणि आत्ता आपण यांच्या समवेतच हा कोकण दरवाजा पाहणार आहोत, ज्याला आपण 3 दरवाजासुद्धा म्हणतो. आणि मग 3 दरवाजातून आपण पुढच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहोत. हा समोर तुम्हाला दिसतोय तो 3 दरवाजाचा प्रथम दर्शनी जो प्रमुख दर्शनी दरवाजा आहे तो आहे. आता तुम्ही मगाशी पाहिलं असेल की आपण 2 व्हीलरनं याच्यामधून आतमध्ये आलो आणि हा बघा हा रस्ता जातो आहे. आता इंग्रजांनी काय केलं की इंग्रजांनी ज्या ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या सोयीनुसार जिथे जिथे बदल करता आले ते केले. सुदैवानं
त्यांनी जो प्रकार 4 दरवाजासोबत केला तो 3 दरवाजासोबत केला नाही. 4 दरवाजा त्यांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला आणि तिथून तो मार्ग काढला. ती तटबंदी हे केली, उद्ध्वस्त केली, त्यानंतर दरवाजे पाडले. पण हे दुर्दैव 3 दरवाजाच्या नशिबी आलं नाही. त्यामुळे 3 दरवाजा आज अस्तित्वात आहे आणि तो आपल्याला पाहता येतोय. या ठिकाणी प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. आपण जर या ठिकाणी याचं प्रमुख आकर्षण पाहायचं म्हटलं तर या कोकण दरवाजाचं कौतुक एवढ्यासाठी आहे की जेव्हा महाराज पन्हाळ्यावर अडकले होते आणि सिद्धी जोहरचा वेढा बाहेर पडला होता, तेव्हा सिद्धीनं जे तोफगोळे डागले ते तोफगोळे झेलण्याचं काम या कोकण दरवाजानं किंवा 3 दरवाजानं केलं. आता कोकण दरवाजा मी सातत्यानं का म्हणतोय, कारण ह्याच्या खालचा भाग हा कोकण पट्टा आहे. त्याच्यामुळे कोकणाकडे उतरणारा रस्ता म्हणून आपण कोकण दरवाजा याला म्हणू शकतो. त्यानंतर पश्चिमेकडचं द्वारसुद्धा म्हणू शकतो. मावळतीचा भाग या ठिकाणी आहे. हे झालं. या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख दिसतोय. त्या शिलालेखाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या खाली तुम्हाला तोफगोळे जिथे जिथे डागलेत तिकडे तो जो उद्ध्वस्त झालेला भाग आहे तो तिथेच आपल्याला दिसून येतो. आता आणखीन एक खासियत, आपण आतमध्ये जाऊया, देवड्या पाहूया आणि आतमधून कसा दिसतोय, विष्णू चौक कसं आहे, त्यानंतर समोरून कोकण दरवाजा कसा दिसतो हे पण पाहणारच आहोत. पण इथे महाराजांनी जेव्हा गड ताब्यात घेतला त्यानंतर काही प्रमुख बदल केले. त्यापैकी हे पाण्याचं बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता फक्त पाण्यासाठी याचा वापर होत होता की इतर काही कारणासाठी ते माहीत नाही. पण आपण आतमध्ये मनीष लाईट आणलीस ना, लाईट काढ. आपण जरा लाईट आत मारू. अर्थात पाण्याचा निचरा होण्याचीच जागा आहे ही आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही इतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, त्या आपण जाऊ. पण आता सध्या लाईट काढून घेऊ. लाईट आलेली आहे. आपण अजून एक जर तुम्ही पाहता ॲक्च्युली पुढे जाणं आणखीन मजा आहे खरं तर. थांबा मी हे डोक्याला लावू का. बापरे, वाट कुठवर जाते बघा. आपण खरं तर म्हणतोय हा पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग आहे. पण एक काम करूया, आपण अजून साथीदारांना बोलवूया. मनीष या आतमध्ये काठी दे माझ्याकडे, पुढे काय असेल तर. आणि आता पाठीपाठी चालत आहे. बरीचशी जळमट आहेत, ती काढत काढत आपण आता पाणी आहे बघा. मागे आता सगळी मंडळी येत आहेत. ती बघा बरं जाते. काठी मी बाहेर. बरंच आतमध्ये स्कॉट मारावे लागते अक्षरशः.
एकदा मागे नजर टाकू. हे बघा कोण आहेत, सिद्धेशा मागे, त्याच्या मागे तिकडे मनीष दिसतोय, मागोमाग गिरीश आणि तेजस वगैरे आलेत. बापरे पुढे कमी व्हायचं खोली कमी होत चालली. खोली कमी होत चालली. ठीक आहे, आम्ही आता पुढे जात नाहीये, पण अजून सुद्धा एक 10-20 मीटर आहे दिसतंय. हा, किंवा ब्लॉक कुठे झाला असं दिसत नाहीये. व्हेंटिलेशन नसणार पुढे पुढे. नाही म्हणजे गरज नाही औषध करत. काय करायला मग जायचं नाही पुढे खोली बारीक व्हायला आपण अडकून बघायचं. चालतंय ना, जाता येऊ शकतंय ना, झोपून जावं लागेल. हा पूर्ण मिलिटरीचं हे करायला पाहिजे. म्हणजे जरा मी केला ना व्हिडिओ, मी करतोच आहे. ओके मग ट्राय करूया. पकडा मोबाईल. पाय हा फक्त आज जायचं की नाही बंद कर. हा डिसिजन चालू आहे. हा अजून आज जातोय. गेले काय? एवढंच होतं. गेले मनीष, जाऊ का थोडं? मी आता घातलंय हे. हो माहिती आहे मला मला. जेवढं जाता येईल तेवढं जाशील का? अरे चम्मारी काय रे? जाम आता रे. नाही आता गेली जा. हा? बघू जरा. काय बघतो? बाजूने जाता येईल का? थांब. नाही पुढे खोली आता हे मी बंद करतो. बरोबर. तुला जिथे कुठे वाटेल रिस्क आहे तसाच झोपून मागे पटपट पटपट. म्हणजे तुला कपडे खराब करावे लागतील. हो हो मनीष, जिथे तुझी बॉडी नॅचरली आज जाणार नाही तिकडून मागे. हा फोर्स लावून आत जाऊ नकोस. अजून आहे पुढे. झोत पाहिजे होता रे मोठा. कारण का बराच पुढेपर्यंत जातोय हा. बघ ना जेवढं पॉसिबल आहे तेवढं. अजून पुढे मनीष. हो काय बोलतो? होय. तुम्ही गेला होता का? आम्ही अर्ध्यापर्यंत आले. तुमच्या इथं तिथं आले आम्ही. म्हणतो तेच आहे. हा अजून 50 फूट पुढे. जाऊन बघ ना, मी पण येतो तुझ्या मागे. फक्त झोत पाहिजे होता. चिखल आहे चिखल आहे चिखल आहे. आरामात आरामात. ए मनीष, पहिलं पुढे टच करत जा. हा दगड असल्याशिवाय जाऊ नको मनीष. उलटा मनीष, हा रिस्क असेल तर मागे मागे फिर. थोडी पण रिस्क वाटते मागे फिर. रिस्क तसं वाटत नाहीये, पण सांगता येत नाही पुढे काय भेटेल. कारण का पाणथळ जागा चालू झाली, चिखल आहे. किती चिखल आहे? तीन इंच आहे. काय वाटतं, जायला पाहिजे की मागे फिरूया?
जायला पाहिजे पण प्रकाश पाहिजे चांगला, त्याशिवाय नको. उद्या यायचं पुन्हा. पुन्हा चल ये मागे लाईट घेऊन ये. चला 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 मागे. मनीष बाहेर आलाय. सुखरूप. किती पुढे आहे मनीष अजून? अरे बरंच आहे. तर मला तर वाटतं मी 100-1 फूट गेलो. आपण काय करू, आपण अजून चांगला हॅलोजन छोटी लाईट येते ना आपल्याकडे जी आहे ती LED एक लागेल ती आपण घेऊ चांगला धागा पाहिजे. नाही चिक्कला पण आहे नाही, आणि नाही. पुन्हा येऊ. धागा याच्यासाठी इथे बांधायचा आणि आज किती आत आपण सोडत जातोय ठीक. जेणेकरून आल्यावर कळेल किती फूट आत गेलोय. त्याच्यानंतर नाही जरा वाढल्यानंतर गेलं तरी पण चालते ना पुढं, कारण आत लई चिक्कल आहे. चिकन म्हणजे एवढं नाही ती काठी ती बघा. चिखल म्हणजे जवळजवळ खाली माणूस बसतोय. वाळणार तर नाही. वाळणार म्हणजे मेला यावं लागेल. मे महिन्यात यायला पाहिजे खरोखर, नाही, तरी पण कारण की आणि आता पुन्हा खूप पाण्याचं चिक्कल जे आहे- वाट लई झाले. हे बघा सगळ्यांचे हात चिक्कल होय होय. हे आता हे पुसले या लोकांनी पाय. हे बघा गुडघे. आता साहेब आमचा भिजलाय पूर्ण. काय नाही, रोडवर जाण्याला एखादा भुयार सापडलं किंवा भूमिगत कुठली खोली सापडली की आपण जातोच असतोय आतमध्ये. जाऊया आपण नक्की. आता काय आहे, तुम्ही जंजिऱ्याला लावलेली पुढचा पण दौरा करायचा आहे फ्लड लाईट नाही आणि खरं तर इथेच सुरुवात होती. ओके ठीक आहे, एक काम करू, म्हणजे लॉंग हे करणारा याच गडबडीत आपण पहिलं स्थळ दर्शन करून घेऊ. बघा इतिहास समजून घेणं आणि स्थळ दर्शन यात फरक आहे. स्थळ दर्शनामध्ये जे दिसतंय मी तेवढंच तुम्हाला दाखवू शकतो, आणि राहिला प्रश्न इतिहासाचा तर ते व्हॉइस ओव्हरमध्ये मी तुम्हाला सांगेन किंवा कोणाच्या काळात वगैरे कोणाच्या ह्याच्यात बांधला गेला. ठीक आहे, आता हा जो प्रकार आपण बघितला आत्तापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की बुरुजातलं पाणी खाली यावं, त्याचा निचरा व्हावा म्हणून छोटंसं असेल आणि पुढे गेल्यावर त्याची एक बारीक हे असेल, पण हे प्रकरण भलतंच वेगळं आहे. त्याच्यामुळे हा पाठपुरावा काय आपण सोडणार नाही आहोत, आपण पुन्हा येणार आहोत. तुर्तास आपण पुन्हा स्थळ दर्शनाकडे जाऊया. आज जाण्यापूर्वी 2 गोष्टी बाहेर दाखवणं गरजेचं आहे. या बाजूला हे बघ, या ठिकाणी सज्जे दिसत आहेत तुम्हाला. 1 तिकडे 2 तिकडे 3. याचा अर्थ बुरुजाच्या वरून सज्जा सदृश्य बांधकाम सुद्धा असणार आहे, जेणेकरून सज्जाच्या आतून लक्ष ठेवता येईल. आणि आता वर जाऊन पाहूया की तिकडे काही तोफा वगैरे ठेवता येतात का. एक ठीक आहे, हा एक वरचा भाग. दुसरा या ठिकाणी थोडं पुढे हे बघ, की पाणी बाहेर येण्याची जी पाटी असते किंवा पाट आपण म्हणतो तो हा इथे दिसतोय. तर थोडं आपण पुढे अजून हवं तर तुम्हाला दाखवतो. हा दिसला तुम्हाला पाट, उतरवत लागेल मला वाटतं. हे बघा ह्याच्यावर चढतो, हा दिसला. ओके, हा झाला दुसरा भाग. 2 झाले. आणि ही ना तिसरा इकडे एक चोरवाट दिसते, ती आता थोडी मागे जावा, तुम्हाला थोडी मागे गेल्यानंतर दिसेल. आणि त्याचा दुसरा भाग कुठे उघडतो हे सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला.
हा बघा, ठीक आहे. आता हा भाग ओपन कुठे होतो ते आपण आज जाऊन पाहूया. आणि मी तुम्हाला सज्जे म्हटले, ते सज्जे 1 2 3 तिकडे 4 आणि ही बाहेरची पन्हाळ्याची तटबंदी. ठीक आहे, चला आतमध्ये. कमळ शिल्प तुम्हाला दिसतं. आता 3 दरवाज्यामध्ये सुद्धा जे 3 दरवाजे आहेत ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधले गेलेत. आता हा साधारण दरवाजा हेमाडपंथी मानला जातो आणि आतमधले जे 2 दरवाजे आहेत ते आदिलशहाच्या काळात बांधले गेलेत असं म्हटलं जातं. आता त्या ठिकाणी असंही म्हटलं जातं की आदिलशहानंतर जेव्हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, स्वराज्यात आला, त्यावेळी महाराजांनी सुद्धा काही बदल केले आणि त्यामध्ये शिशाचा वापर केला. ते आपण पाहूया. या हे बघा, प्रत्येक दरवाजाच्या आत आगळ अडकवायला जागा असते. ती आगळ अडकवण्याची जागा तेवढ्या तुम्ही प्रशस्त पाहू शकता दोन्ही बाजूला. ही बघा, वरती मगाशी सज्जा दाखवला ना. चला चला या. याला आपण देवळ्या, ळ ड आणि ळ देवळी आपण जे म्हणतो की जिथे आपण दिवा वगैरे लावू शकतो. 1 2 3 4 किंवा फक्त 3 आहे. हां, फक्त दिव्याचंच आहे कारण व्हेंटिलेशन वगैरे असेल असं वाटलं होतं, पण ओपन जागा नाही आहे. ठीक आहे, आलात. ही जी मगाशी आपल्याला खालून दिसली ती तो पहिला सज्जा. ठीक आहे, हे बघा, याचा दुहेरी वापर कसा आहे की हा समजा सज्जा असा वर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये इथे समजा खाली शत्रू असेल तर त्याच्यावर आपण थेट हल्ला इथून चढवू शकतो. खालच्या शत्रूला आपण सहजरित्या दिसणार नाही, पण आपल्याला खालच्या या रेंजमधले जे शत्रू आहेत ते टिपता येतील. हा प्रकार 1 2 3 सॉरी हे मधले आहेत. आता तुम्हाला हे जे मधले स्पॉट आहेत म्हणजे या आपण जंग्या म्हणू आणि या आपण मारजंग्या म्हणू. या मारजंग्या का, तर इकडे तुम्ही तोफा लावून समोरच्या शत्रूवर तुम्ही तुमचा वचक ठेवू शकता. ठीक आहे, मारजंग्या, जंग्या आणि सज्जा सदृश आपल्याला हा भाग दिसतो. आता बरोबर याच्या खालून एक चोरवाट जाते जी आपल्याला खाली उतरून पाहायची. ठीक आहे, तुम्ही फक्त समोरची रेंज बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की सिद्दी जोहरचा वेढा कशा पद्धतीने लागला असेल. साधारण जर तोफेची रेंज ही असेल तर सिद्दी जोहरचा हा जो वेढा आहे, ही जी आता इथे घरं दिसत आहेत साधारण त्या रेंजमध्ये लागला असू शकतो. ठीक आहे, म्हणजे शत्रूचा वेढा पण कशा पद्धतीने लागतो तर समोर गडावरच्या तोफांची रेंज किती आहे, म्हणजे आपल्या तोफांची रेंज जिथपर्यंत पोहोचते त्याच्या साधारण 10 फूट पुढे शत्रूचा वेढा लागतो, त्याची छावणी पडते. बरोबर आहे. तो काय प्रयत्न करतो की मी जितकी माझी तोफ पुढे आणेन तितकं मी गडावर लवकर हल्ला चढवू शकेन. पण त्याला पण काय होतं की काउंटर होतं की समजा त्याच्या तोफेवर आपला तोफगोळा पडला किल्ल्यावरचा तर त्याची तोफ नासधूस त्या तोफेची होऊ शकते आणि तिथे मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. तर माझ्या अंदाजानुसार ही जी घरं दिसत आहेत त्याच्या पलीकडे कदाचित तो जो डोंगर पकडून आहे तिकडून ती जी छावणी आहे ती पडली असेल. कारण वेढा टाकण्याचं प्रमुख कारण हे गडाची नाकेबंदी करणं असतं, नाकी हल्ला करणं. जेव्हा एखाद्या शत्रूला हल्ला करायचा असतो तो थेट हल्ला चढवतो. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही वेढा घालता तेव्हा वेढा घालण्याचं प्रमुख कारण असतं की गडाची नाकेबंदी करा, गडावरच्या राजाला ओलीस आणा, त्याला अशा पद्धतीनं जखडून ठेवा की गडावरचं धान्य असेल किंवा गडावरचं जे दारुगोळा असेल तो सगळा संपावा आणि गड
आपोआप आपल्या हातात यावा या दृष्टीनं शत्रूनं हा वेढा टाकलेला असतो. त्याच्यामुळे वेढा, नाकेबंदी आणि थेट हल्ला यामध्ये फरक आहे. ठीक आहे, आता आपण खाली उतरूया आणि आपण खालच्या ज्या 3 दरवाजाची मुख्य वास्तू आहे, विष्णू चौक आहे, विष्णू तीर्थ आहे आणि मी म्हटलं तसं की हा चोर दरवाजा कुठून बाहेर पडतो ते पाहूया. चला. दादा इथले खाली माले आणि कोडोली अशी 2 गाव आहेत. काय नाव काय? माले आणि कोडोली. माले आणि कोडोली. हां, तिथले ग्रामस्थ काय म्हणतात हां, की आमच्या गावापर्यंत पूर्ण वेढा पसरला होता सिद्धीजवळ. साधारण कुठे आहे म्हणजे कुठले माले कोडोली काय तो आला ते म्हणतात म्हणजे पूर्ण ती बाउंड्री जी ही घर आहेत ना ह्या जागी लास्ट पर्यंत पसरली ही का तुरपर्यंत. हा ती ती पुढली ती पुढली ना? पुढली घर. म्हणजे प्रणवने जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये माले आणि कोडोली गाव हे पण नाही मी म्हणत आहे, कारण हे तर तुमच्या तोफांच्या रेंजमधलीच आहेत ही जी घरं आहेत. माले कोडोली गावं तिकडे आहेत आणि तिथपर्यंत ती छावणी पसरलेली होती. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का कशा पद्धतीनं हा वेढा किती बाहेरून लावलेला होता पन्हाळ्याला. याचं कारण मी तुम्हाला खरं तर पन्हाळा विशाळगड जी मोहीम आपण करणार होतो तर त्यावेळी मी ते सांगणार होतो की महाराज मसाई पठारावरून निघाले, महाराज टॉप टू टॉप करत गेले वरच्या बाजूनं. ठीक आहे, आणि सिद्धीचं जे सैन्य होतं हे खाली होतं पायथ्याला, म्हणजे पायथ्याची जी गाव आहेत त्याच्यामुळे त्याला जर महाराजांचा पाठलाग करायचा होता आणि त्याला जर माहीत होतं की मला महाराज विशाळगडाकडे गेलेत आणि मला त्यांच्याच पाठी जायचं आहे तर त्याला खालून वळसा घालून जावं लागणार होतं. त्याच्यामुळे त्यांची भेट ही पांढरपाणीच्या पुढे होणार हे महाराजांना, बहिर्जी नाईकांना आणि खुद्द सिद्धी जोहरला सुद्धा माहिती होतं की मला जर बाहेरून महाराजांचा पाठलाग करायचा आहे तर मला खालून वळसा घालावा लागणार आहे. आणि महाराज हे टॉप टू टॉप कुठेही कुठल्या गावामध्ये खाली न उतरता त्यांनी जेवढं त्यांना वरच्यावर प्रवास करता येईल तेवढा त्यांनी तो केला होता. तर याचं आता प्रणवने सांगितलं की कोडोली गावापर्यंत तो जर छावणी पोचली होती तर त्याचा विचार करा की किती बाहेरून हा वेढा पडला होता. चला.